या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की अभ्यासासाठी टाईम कसं मॅनेज करायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. खूप आनंद होत आहे आजचा व्हिडिओ करताना. कारण मला असं वाटतंय माझे व्हिडिओ बघणारे कमीत कमी एकतरी होममेकर असेल, एकतरी हाउसवाईफ असेल किंवा एकतरी मदर असेल. ज्यांना असं वाटतंय, की घरच्या कामांमुळे किंवा मुलांमुळे आम्हाला वेळ मिळत नाही अभ्यासाला. तर आमची इच्छा आहे मनापासून गव्हर्नमेंट जॉब करायची, गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करायची. पण आम्हाला टाईम मॅनेज होत नाहीये. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमची मुलं ही तुमची वीकनेस नाही, तुमची स्ट्रेंथ आहे. हो. आणि तुम्ही घरी राहता, तुम्ही मुलांना सांभाळता, तर हे कुठलंही कमीपणा नाहीये, ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. मीही त्या फेजमध्ये होते, जेव्हा मी प्रायव्हेट जॉब सोडून घरी होती आणि मला वाटायचं, की मी हरली आहे आता, माझ्याच्याने काहीच होणार नाही, माझी लाईफ तर इथेच स्टॉप झाली. आता आयुष्यभर चूल आणि मूल करत बसायचं. काय होईल माझ्या फ्युचरचं या सगळ्या टेन्शनमध्ये मीही होती. मीही तुमच्या जागी होती, जिथे मला वाटायचं, की आता माझी कधीच काही ओळख नाही बनणार, मी माझ्या पायावर उभी नाही होणार. बाळ झालंय, आता माझ्यावर त्याची जबाबदारी आहे आणि मी याला सोडून कुठेही जाऊ शकणार नाही किंवा मी याला घेऊन काहीही करू शकणार नाही. हो आणि ही माझी चूक होती. मी स्वतःला डिमोटिव्हेट केलं होतं आणि माझं हे चुकलं होतं. पण मी माझ्या त्या फेजला एक अपॉर्च्युनिटी बनवली. कारण तेव्हा नुकत्याच व्हॅकन्सी आल्या होत्या आणि मला खूप जण असे सांगणारे होते, की "तुझ्याकडे चान्स आहे. तू घरी आहेस, अभ्यास कर. तुला हे जमू शकतं आणि तू हुशार आहेस." असं सांगणारे लोकं होते. तुमच्याकडे नसेल तर मी आहे. मी तुम्हाला सांगते, तू हुशार आहेस, तू करू शकतेस, तू कर. हो, मुलींनी आपल्या पायावर उभं व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येकीने स्वतः कमवले पाहिजे. आपण जे काही खर्च करतो, त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असलं पाहिजे. त्या पैशांचे आपण मालिक असलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जाणवत असेल, एक-एक रुपया कोणाकडून तरी मागताना, कोणीही असो, नवरा असो, वडील असो, भाऊ असो, जेव्हा आपण एखाद्या पुरुषाकडे पैसे मागतो स्वतःच्या खर्चासाठी, त्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं, की हे पैसे मी कुठे खर्च करणार आहे. आपल्या घरचे चांगले असतील, मला घरच्यांना दोष द्यायचा नाहीये. तुमच्या घरचे तुम्हाला कदाचित विचारतही नसतील, की तू पैसे कुठे खर्च करणार आहे, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण स्वतःच्या कमाईचे पैसे खर्च करतो, आपल्याला विचारणारं कोणी नसतं, तेव्हा जी प्राउड फीलिंग असते ना, ती खूप भारी असते. विश्वास ठेवा माझ्यावर. तर ती फीलिंग मला तुम्हालाही द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. तर आपण मुद्द्यावर येऊया. मुद्दा असा, की तुम्हाला जर वाटत असेल, की माझ्याकडे वेळ नाहीये अभ्यासाला, तर मी कसा टाईम मॅनेज केला? तर सर्वात आधी तर मी जेव्हा प्रिपरेशन सुरू केलं, तेव्हा कान्हा 1 वर्षाचा होता. 1 वर्षाचं बाळ कंटिन्यू त्याच्यावर नजर ठेवावी लागते. मुलं काहीही तोंडात टाकतात, कुठेही पळतात आणि आम्ही 4थ्या मजल्यावर राहायचो, तर तो कुठून वाकून बघेल, काहीही होऊ शकतं. तशा फेजमध्ये तो जागा असताना मी काही करू शकत नव्हती. मी त्याचं दार आतून बंद करून त्याला घरात ठेवायची आणि कामं करायचे. तो जागा असताना माझे जास्तीत जास्त कामं झाले पाहिजे, हे माझं टार्गेट होतं. कारण तो झोपल्यानंतर जो टाईम आहे, तो माझा मी टाईम होता. तो मी स्वतःसाठी वापरणार असं माझं ठरलेलं होतं. तर मी काय करायचे, जे व्हिडिओज वगैरे मला बघायचे होते, जसं मॅथ, रिझनिंग हे मी ऑनलाईन क्लासेसमधून किंवा YouTubeवरून करायचे. तर ते व्हिडिओज मी स्वयंपाक करताना किंवा घरातले कामं करताना लावून ठेवायचे आणि ते बघायचे. आणि जो थेरॉटिकल पार्ट होता, जो मला पुस्तक घेऊन करणे आहे किंवा अ, जे बुकमधून प्रॅक्टिस वगैरे करायचे आहे, तो पार्ट मी कान्हा झोपल्यानंतर करायची. असं मी तेव्हा टाईम मॅनेज केलं. जवळपास 6-7 महिने 6-7 महिने मी असाच अभ्यास केला. आणि त्यानंतर जेव्हा माझी एक्झाम जवळ आली, जेव्हा एक अंदाज होता, की या 2 महिन्यात एक्झाम होऊ शकते. तेव्हा मी फुल टार्गेट जो 3 महिन्याचा टार्गेट मी तुम्हाला सांगत असते, की तुम्ही तुमचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी 3 महिन्याचा टार्गेट ठेवा.
तर मी सिलेबस काढला होता. सिलेबस कंप्लीट मी त्या पहिल्या 6 महिन्यात केलेला होता. पण मला जेव्हा रिव्हिजन करायचं होतं, तर तेव्हा ते 3 महिने मी फुल फोकसने अभ्यास केला. मला कुठलाही डिस्टर्बन्स नको होता म्हणून मी गावाला गेली माहेरी आणि तेव्हा मी काय करायची, अभ्यासासाठी मी ऑफिस टाईम सिलेक्ट केला. हो. मी हे कुठेतरी वाचलं होतं, की तुम्ही जॉबला लागल्यानंतर तुम्ही ज्या टाईमवर तुमचं ऑफिस असणार आहे, त्या टाईमवर अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला एक ते मॅनिफेस्टेशन असतं ना, की आपण ऑफिसला चाललोय. स्वतःला असं सांगायचं, की हे माझं ऑफिस टाईम आहे. तर त्या पद्धतीने आपला ब्रेन वर्क करतं. तर आता माझा ऑफिस टाईम पण 10 ते 6 आहे आणि मी तेव्हा अभ्यास पण 10 ते 6 मध्येच करायचे. आणि मी पहाटे किंवा रात्री अभ्यास करू शकत नाही. असं काही नसतं पहाटेच अभ्यास केलं तरच डोक्यात जातं किंवा रात्री जागून अभ्यास केला तर शांतता मिळते, असं काही नसतं. माझा अभ्यास दिवसा होतो, मी दिवसा करायचे. आणि अ, असं कोणी ठरवू शकत नाही तुमच्यासाठी, की तुम्हाला कोणता टाईम बेस्ट आहे. तुम्हाला जो टाईम अवेलेबल असेल किंवा ज्या टाईमवर तुमचा अभ्यास छान होतो, तो टाईम तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी 10 ते 6 मध्ये अभ्यास करायची कारण मला रात्री व्यवस्थित झोप झालेली असायची आणि दिवसा झोप यायची नाही. तर तो टाईम माझ्यासाठी बेस्ट होता आणि सकाळी उठल्यानंतर सकाळी घरचे कामं करायचे, कानासाठी काहीतरी बनवायचं, त्याला चारून द्यायचं आणि 10 वाजता त्याचे काका त्याला घ्यायला यायचे आणि तो तिकडे जायचा आजीकडे. 10 ते 6 पर्यंत मी अभ्यास करायचे. जो विषय हार्ड आहे, जो विषय मला बोर होणार आहे, तो मी आधी घ्यायचे. म्हणजे 10 ते जवळपास 1 पर्यंत 1 वाजेपर्यंत थोडासा कंटाळा येतो. थोडी झोप आली, की कोणाला तरी कॉल करायचा मम्मीला, राहुलला थोडा वेळ बोलायचं. मग परत दुसरा सब्जेक्ट घ्यायचा. मग पुन्हा 2-3 तास एक सब्जेक्ट केलं. मग थोडा चहा घ्यायचा, परत तिसरा सब्जेक्ट घ्यायचा. असं मी करायची आणि मी 10 ते 6 पर्यंत अभ्यास करायचे. कंटिन्यू आपण म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण अभ्यास नाही केला पाहिजे असं मला वाटतं. कारण नुसतंच अभ्यास करून किंवा कोणाला तरी दाखवायला, की मी एवढे तास अभ्यास करते, त्याला काही अर्थ नाहीये. 6 वाजता कान्हा आला, की मी त्याच्यासोबत बाहेर खेळायची. आम्ही बॅट बॉल खेळायचो, बॅडमिंटन खेळायचो किंवा मी फिरायला न्यायची त्याला. गाय दाखवून येऊ, बकऱ्या बघून येऊ असं. तर हे पण महत्वाचं आहे आपल्या ब्रेनसाठी. आपलं ब्रेन कंटिन्यू अभ्यास करू शकत नाही. थोडासा विरंगुळा काहीतरी पाहिजे. तर आम्ही तसा पण टाईम स्पेंड करायचो. तर ही माझी पद्धत होती. मी असा अभ्यास केलाय. आय होप जर तुम्ही एक आई असाल, तर तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचंय. आणि जर कोणते मुलं पण हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना मला हेच सांगायचंय, तुम्ही व्हॅकन्सीची वाट नका बघू. व्हॅकन्सी येणारच आहेत. आता ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत, जसं बँकेच्या आहेत किंवा कोणी तलाठी भरतीचाही फॉर्म भरला असेल. तर आत्ता ज्या व्हॅकन्सी आहेत त्याचे फॉर्म भरा. तुम्ही अभ्यास चालू करा. जर तुमच्या एलिजिबिलिटीनुसार व्हॅकन्सी आलेल्या नाहीयेत, तरीही तुम्ही अभ्यास चालू करा. व्हॅकन्सी येणार आहेत आणि तेव्हा या व्हिडिओजची तुम्हाला गरज पडणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर, ज्यांना याचा यूज होणार आहे आणि कमेंट करा. मी सगळ्यांचे कमेंट वाचत असते. तुम्हाला खरंच माझे व्हिडिओज आवडत आहेत का? या व्हिडिओमधून तुम्हाला काय आवडलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओज बघत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.